ह्याच्यात सर्वात जास्त घाण कोणाबद्दल लिहिलं असेल तर क्षुद्र आणि स्त्रिया. स्त्रिया ह्या मानवजातीत मोडत नाहीत. त्यांचा उपभोग एवढंच त्यांचं काम आहे. त्यांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या असं म्हणूचं मत आहे. तुमचं मत काय आहे? त्यांना जागा न मिळू नये याची सोय करण्यात आली, पण ही जागा एका मुस्लिम व्यक्तीची असल्याने ती जागा मागण्यासाठी स्वतः सुभानाना चित्रे सगळे गेले आणि त्यांनी त्या फतेह खान देशमुख मुठोलीकर यांना विनंती केली की मनुचा चमचूत प्रवेश झालेला आहे आणि तो रोखण्यासाठी म्हणून आज हे दहन करण्यात आले. तशा पद्धतीने शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करता या प्रकारच्या माध्यमातून होतो आहे. असं म्हणजे मनूला मान्यता देण्याचं काम केलं ना. मनू या देशात नसावा, मनूची स्मृती नसावी, मनू जे लिखाण केले ते नसावं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या समस्त सवर्ण वर्गाने लढा दिला. उच्चवर्णीयांनी लढा दिला. चित्रे, दुर्वे, सहस्त्रबुद्धे, सरटकर या सगळ्यांनी लढा दिला, ठराव केले. तेच मनुस्मृतीतील काही श्लोक तुम्ही परत पुस्तकात आणतायत, म्हणजे मनूला प्रवेश देतात परत पाहिजे. असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होतात. एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पुस्तक फाडण्यात आलं. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही. त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेल. का एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो. बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतो आहे आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्दिष्टाने आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत. स्वतः शिक्षण मंत्री म्हणतात की काही चांगले श्लोक जर पुस्तकात घेतले तर त्यात वाईट काय. आम्ही नाही म्हणत ना. लोकसत्तेने हेडलाईन छापून आणली, आम्ही नाही म्हणत ना. शेवटी बातम्या येतात, बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडातनं म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृतीतनं घेतले तर त्यात चुकीचं काय झालं. हे कसल्या ह्याला काय म्हणायचं. अमोल पटकरे पण तुमच्यावर टीका करतात म्हणतात. मला अमोल पटकरे सोडून द्या. पण सर, ज्या पद्धतीने हे राजकारण होताना पाहायला मिळत आहे त्या संदर्भात काय सांगाल. तुम्ही माफी देखील मागितली आहे परंतु विरोधक राजकारण करतात. ठीक आहे, विरोधक राजकारण करणार. त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं. त्याच्यासाठी त्याच्यात काय. माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे. ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते फाडण्यात आलं. त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख आहे. याच्यात कुठलाही हेतू नव्हता आणि ते आपल्यालाही स्पष्ट दिसले. आणि जसं ते लक्षात आलं तसं ज्यांनी फाडलं होतं त्यांनी स्वतः ते जमा केलं आणि आणून जमा केलं.